साली आधी होती है घरवाले. कोणाच्याच लग्नात आम्ही एवढा ड्रामा केलेला नाहीये. सो ड्रामा आम्ही इथे करणार आहोत. माझ्या मस्तीचा ऊर्जेचा स्रोत जो आहे ती आहे ज्ञानदा रामतीर्थकर म्हणजे आमची काव्या. म्हणजे TRP वाढेल. समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो ना. ते आपलं ठरलं होतं माझी स्तुती झाल्यानंतर पैसे द्यायचे. तू प्लीज दे लवकर. थँक्यू. इतना ही दोन बंडल होते. शिबाय. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि ज्या दोन गोड करवल्या आहेत ना त्या माझ्यासोबत आहेत. कशा आहात? मस्त. हो मी पण खूप मस्त. वा, म्हणजे जिजूंकडनं कॉम्प्लिमेंट आली आता. जीजू मी त्याला म्हणेन की नाही, डाऊट. माझे जीजू हिचं ठरलं. ओके, पण मालिका म्हटलं तर आज शूट चालू आहे. पण मालिका म्हटलं तर ट्विस्ट येतात, पण लग्नात ना विघ्न पण येतात तसेच. तर काही या लग्नात विघ्न आलेत आता. जे आलेत ते प्रेक्षकांनी बघितलेत, विटनेस आहेत ते सगळेच. आणि असेच अजून ट्विस्ट येत राहणार आहेत आणि काय होणार आहे हे त्यांना माहिती आहे, पण ते कसं होणार आहे हे आता बघण्यासाठी आम्ही सुद्धा उत्सुक आहोत. पण ताईच्या लग्नाची तयारी आता लग्न होतच आलंय, किती झाली आहे? जोरदार चालू ऍक्च्युली झाली तर नाहीये, कारण अजून म्हणजे टिल देन एंड मोमेंट एक्झॅक्टली काही ना काहीतरी चालू घडतच असतं काही ना काहीतरी. त्यामुळे खूप जोरदार तयारी चालू आहे आमच्या सगळ्यांचीच. पण किती एन्जॉय करताय, म्हणजे सीन आल्यावर आपल्याला कळतं की नंतर आपल्याला हे आउटफिट असणार आहे, हे सगळं किती एन्जॉय करताय? खूप एन्जॉय करतोय. पण ॲट द सेम टाईम आता जसं आता सगळ्यांना माहिती आहे की तो ड्रामा जो चालू आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले सीन येत आहेत, आपले काय काय सीन आहेत ते स्क्रिप्ट वाचत राहणं, ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला चालू आहेत. आणि खूप म्हणजे थोडं हेक्टिक चालू आहे सध्या शेड्यूल, थोडी दमछाक पण होतीये. पण अगेन म्हणजे आता आम्ही मागच्या इंटरव्ह्यूमध्ये पण बोललो की एक सेम वेवलेंथची लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा एकमेकांना उभारी आपोआप दिली जाते आणि एक चांगलं वातावरण सेटवरती मेंटेन राहायला मदत होते. त्याच्यामुळे मग शूट स्मूथली करायला पण हेल्प होते. पण रम्या म्हणते की मी पार्थशी लग्न करणार, तर बहीण म्हणून स्वतःच्या बहिणीला किती सपोर्ट करणार आहे किंवा किती तिला आधार देणार आहे किंवा तिला किती लांब ठेवणार आहे रम्याला या लग्नापासून? नाही, आम्ही आमच्या ताईला नेहमीच प्रोटेक्ट करू, कारण ती आत्तापर्यंत ते करत आली आहे आणि आता आमची वेळ आली आहे ताईची काळजी घ्यायची, तर आम्ही 100% घेणार तिची काळजी. ताईच्या लग्नात मेहंदी काढली अजून तरी? अजून आता आम्ही शूट करतोय, मेहंदीचं शूट चालू आहे, त्यामुळे काढायची आहे अजून आम्हाला मेहंदी. पण खऱ्या आयुष्यात मेहंदी काढता येते? हो, येते म्हणजे ओके. हां, कोणाच्या लग्नात हातभर मेहंदी काढली? माझ्या एका आत्याच्या लग्नात मला आठवतंय मी हातभर वगैरे मी तिच्या वन्स अपॉन अ टाइम काढली होती. मी हातभर तर नाही, पण मी एवढी काढली होती पहिल्यांदाच माझ्या मामाच्या लग्नात आताच्या 2-3 वर्षांपूर्वी. पण कोणाच्या लग्नात काही केलेलं नाही, ते या लग्नात ही मजा करून घ्यायची असं ठरवलं? नाही ग, असं कोणाच्याच लग्नात आम्ही एवढा ड्रामा केलेला नाहीये. जो ड्रामा इथे करताय. सो ड्रामा आम्ही इथे करणार आहोत. पण आम्ही प्रोमोत बघतो की ताईचं लग्न होतंय म्हणून सगळे भावूक होत आहे. खरंच असं म्हणजे लग्नाचा सीन करताना ते भावूक होणं निघतं जेव्हा मृणालचं आता लग्न होणार आहे, तो सीन करताना काय एक प्रकारचं वातावरण झालेलं? खरंच आम्ही ॲक्च्युली सगळेच भाऊक झालो होतो जेव्हा आमचे ते सीन्स चालू होते, जे रडण्याचे सीन्स होते त्यामध्ये आम्ही खरं रडलोय. कुणीही ग्लिसरीन घेतलं नाहीये, कुणीही तुपांजली घेतलं नाहीये. ते पाणी खरं होतं प्रत्येकाच्या, कारण की ते इतकं ते फील होत होतं सगळ्यांनाच, त्यामुळे द इमोशन्स वर रिअल. पण मृणालला म्हणजे आता मी मगाशी ऐकलं ही जाऊन ताई असाच आवाज देते, तर हा बॉन्ड ऑफ स्क्रीन किती जुळलाय तिघींचा? तिला ॲक्च्युली मी ताई म्हणून आम्ही दोघींनी ताई म्हणून हाक मारलेली तिला आवडत नाही खरं तर, पण मी कधी मारते तिला ताई म्हणून हाक मारते, कधी मृणाल म्हणून हाक मारते. पण छान झालाय बॉन्ड, खरंच खूप छान झालाय. आणि आता तो हळूहळू. अच्छा, तुमचे जिजू आलेत आता फायनली, जे तुम्हाला इकडनं असे बघत चाललेत, तर जिजूंकडनं सालींना काही कॉम्प्लिमेंट? साली आधी होती है घरवाले. साली होती है आधी घरवाली, उलट बोललो.
सो आम्ही मगासपासून ऐकलं की ह्याने ना सगळ्यांसोबत खूप मजा मस्ती केली आहे. सो इथे काही सुरुवात मजा मस्ती काय, मजा मस्तीचा ऊर्जेचा स्रोत जो आहे ती आहे ज्ञानदा रामतीर्थकर म्हणजे आमची काव्या. मोठा उगाचच पुढचं बोललो, नाही तर तुला स्रोत दिसला असता. कपरे. चल तुला आता मी एक टंग ट्विस्टर देणार आहे. तर टंग ट्विस्टर आहे हा काय मडकं फळकं मडकं फळकं मडकं मडकं फळकं मडकं फळकं. तू हा सेगमेंट आहे ना, आपण थोड्या वेळानंतर ठेवूया. ओके आता आपण काहीतरी सिरियस ओके चालेल. आता सिरियस इंटरव्ह्यू द्यायचा आहे. सो लग्नात काही ट्विस्ट येणार आहे का? मगाशी मी आपल्या संभाषणात मी सांगितलेलं आहे की पकडलेस तू हा नाधड विजय आहे, नाधड पार्थ आहे. हे मी नीलम बरोबर फ्लर्ट करतोय, तो वाला आहे. तर तू यांना विचार, मगाशी मी सांगितलंय ना, तरी अजून एकदा सांगू. हा येतंय नाही येतंय नाही, आता आपण तिकडून सुरुवात करूया. लग्नातले ट्विस्ट ते बघूनच कळणार आहे. ते आम्ही सांगून खरं तर काहीच थोडे फरक नाही पडणार. हिंट वगैरे नाही, द्यायचे. हिंट काहीच नाही. जे काय आहे ते सगळं बघितल्यानंतर हे म्हणजे ना छोटं प्रकरण रेबेलचं रेबेल 2 आहे. नाही फाट्यावर नाही ते तुम्हाला बघावंच लागेल. तिन्ही बहिणींबद्दल सांग्या. म्हणजे आपलं असतं ना, प्लीज आमची मालिका नक्की बघ. नाही बघायला लागेल असं. बरं ठीक आहे. 3 बहिणी आहेत या. एक आहे नंदिनी, काव्या, आरुषी. तर आता नंदिनीचं तर तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. सात्विक, सोज्वळ. विवेक बोलला तर शुद्ध तुपातली, पण शुद्ध तुपातली नाहीये ती शुद्ध तूप आहे. सो अशी आहे काव्या. म्हणजे धडाकेबाज व्यक्तिमत्व आहे. तिला IAS व्हायचंय. आता IAS ज्यांना व्हायचं असतं ते माहिती आहेत, असे क्रांतिकारी स्वभावाचे असतात की एखादी चूक झाली तर चूक झाली, भले स्वतः खूप चुका करे नका. जे की ती जीवाबरोबर फिरायला गेली होती ते आम्हाला कळलं नंतर. आम्ही पण एपिसोड बघितले आणि घरी येऊन वडिलांशी खोटं बोलली, तर ते मला अजिबात आवडलेलं नाही. वडिलांना खरं सगळं सांगायचं असतं. तर अशी आहे काव्या. आरुषी म्हणजे तुम्ही बघितलं असेलच युग बरोबर तिची भांडणं, की तुला कळत नाही का, म्हणजे आता तिने जो टोन लावला, नाही तुम्हाला बघायला लागेल, नाही सांगणार नाही काहीच. तर अशी आहे आरुषी. आता पार्थ बद्दल तुम्ही दोघे सांगा. पार्थ खूप हा थोडं अजून चष्मा नाही ना. पार्थ खूप समजूतदार आहे, खूप प्रॅक्टिकल आहे. ॲट द सेम टाइम तो तितकाच इमोशनल पण आहे त्याच्या कुटुंबासाठी स्पेशली, आणि तितकाच तो स्मार्ट पण आहे. त्याला चांगलं माहिती आहे सगळ्यांशी कसं टॅकल करायचं, सगळ्यांना कसं हँडल करायचं. आणि आता मीही खरं तर एक्सायटेड आहे पार्थची पुढची जर्नी बघण्यासाठी ॲज अन ऑडियन्स. सेम कॉपी पेस्ट. आय डोंट थिंक ते सांगायची गरज आहे. विजय कम्प्लिटली अपोजिट आहे पार्थच्या. म्हणजे अक्षरशः साऊथ पोल आणि नॉर्थ पोल आहेत विजय आणि पार्थ. पण म्हणजे मला खरंच खूप ॲज अ फ्रेंड मला खरंच खूप अभिमान वाटतो विजयचाही, कारण त्याने खूप छान वठवलं आहे पार्थचं कॅरेक्टर. जेव्हा आम्ही गमतीत हे सांगतो की पार्थ आणि विजय हे अगदी पोल सपाट आहेत, तेव्हा ते लोकांना कळतं आहे. पण त्याचं पिंकीचा विजय असो मधलं कॅरेक्टर आणि हे पार्थचं कॅरेक्टर, ह्याच्यामध्ये इतकी छान व्हरायटी त्याने दाखवली आहे. ह्याचा मला एक त्याची मैत्रीण म्हणून त्याला खूप शुभेच्छाही. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम. आणि काय छान वाटतंय मला. पण मी खरंच पार्थची जर्नी बघण्यासाठी मी खरंच खूप एक्सायटेड आहे. ते आपलं ठरलं होतं माझी स्तुती झाल्यानंतर पैसे द्यायचे. प्लीज दे लवकर. थँक्यू. इतनाही दोन बंडल होते. शिबाय. हा थँक्यू काव्या. माझ्या छोटीला राग आला ना. छोटीला नाही ती म्हणा मला काय करायचंय त्यांचं ते बघ. तिला दे आता स्तुती होऊ देत. काव्या जे म्हणली तेच. आणि मम तर आहेच, पण तो खूप काळजी करणारा आहे. त्यांनी ह्या गेल्या 2 दिवसात माझी खूप काळजी केली आहे. थँक्यू सो मच. इन्सिडेंट घडले
ते आहेच ते गोड. आता त्यामुळे असो, काय आता काय. मीच काय अख्ख्या सेटवरची लोक तिची काळजी घेतात. ती आहे गोड कारण स्वभावाने. पिल्लू फक्त आहे असे ते आता ती आता जरा. कॅरेक्टर मध्ये त्यामुळे बघायला लागेल. ते कॅरेक्टर आहे तिचं. बाकी गोड आहे ती पण मुलगी. मला नाही वाटत आरुषी आणि अनुष्कामध्ये फार फरक आहे असं मला नाही वाटत. ते जरा आहेत, जवळ जाणारेच आहेत ते दोन्ही पात्र. नाही, आरुषी इमोशनल आहे. हो हो आहे, चांगली आहे. मग आहे. हा फक्त तिचं ते एक ठरलेलं आहे, एक तिने ते एक डिव्हिजन करून ठेवलंय. किसके सामने रोना है, किसके सामने नहीं रोना है, ते क्लिअर आहे डोक्यात कधी-कधी तिच्या. तिच्या अश्रूंना कळत नाही कुठे बाहेर यायचं, कोणासमोर बाहेर यायचं. त्याच्यामुळे होतं. पण गोड मुलगी आहे. पण आतापर्यंत आम्हाला ज्या करवल्या दिसत आहेत त्या करवल्या किती सज्ज झाल्यात लग्नासाठी. कम्प्लिटली आता काय करतोय शूट, मजा येते शूट करायला. आता बघू लग्नापर्यंत काय काय होतंय ह्यांच्या. या करवल्या तर हा एसीचं सेट आहे, नाही तर उन्हात असतं तर करवल्या करपल्या असत्या. खरंय का कुठे, खरंय का कुठे. कळला ना पार्थ आणि विजय मधला फरक. याच्यासाठी केला होता अट्टहास. पण आता करवल्या सज्ज झाल्यात, बहिणीची एकीकडे तयारी सुरू आहे, तर बहिणीला किती मदत करताय. आणि लग्न जर झालं म्हणजे आम्ही बघितलं की नंदिनी सोबत लग्न झालंय, तर ह्याला जिजू म्हणून किती त्रास द्यायचं ठरवलंय. ते हिचं डिपार्टमेंट जिजू म्हणून तर त्रास डेफिनेटली देणार, कारण की ताई ऑफस्क्रीन सुद्धा बराच त्रास देते. नाही रे. जिजूंना नाही देत. पैसे परत हवे. दीदीला चिडवते. तू दीदीच बोलते ना. ताईला चिडवते. हो, ताईला मी जिजूवरनं खूप चिडवते. तिने खरं सिनेमन कॉफी शिकवली आहे मला जशी हवी तशी ताईला. तर आता बघूयात नंदिनीच्या हाताला किती चव आहे. पण आता आम्ही एवढी मजा मस्ती बघतोय, तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगू? प्रेक्षकांना हेच सांगेन की जो काही ड्रामा होतोय तुम्ही सगळे विटनेस आहातच त्या ड्राम्याचे. काय होणार आहे हे त्यांना माहीत आहेत. आता ते कसं होणार आहे, काय काय घटना घडणार आहेत आणि नक्की ह्या 4 कॅरेक्टर्सची जर्नी काय असणार आहे आणि ते कसं टॅकल करणार आहे त्या सगळ्या सिच्युएशनला, ते खरंच बघण्यासारखं आहे. प्रत्येक इव्हेंटमध्ये काही ना काहीतरी ड्रामा घडतोय. त्यामुळे मी तुम्हाला हेच सांगेन की एकही एपिसोड मिस करू नका, नाहीतर आम्हाला वाईट वाटेल. आणि लोकांचा थोडा गैरसमज मी दूर करतो की लोकांना असं वाटत असेल की बाबा यानंतर परत लफडी वगैरे. तर लफडी वगैरे असलं काही या मालिकेमध्ये नाहीये. आम्ही लफडेबाज नाही होत. त्यामुळं तुम्हाला चांगला उत्कृष्ट असाच कॉन्टेंट बघायला मिळणार आहे. आणि आता थोड्या वेळातच आपली सिरियल सुरू होतीये 7 वाजता, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता, फक्त आपल्या लाडक्या स्टार प्रवाहावर. आणि प्लीज प्लीज संध्याकाळी 7 वाजता बघा, म्हणजे TRP वाढेल. तो आताही चांगलाच आहे. चांगलाच आहे, उत्तमच आणखी आहे. वाढेल. आणखी वाढेल, अजून वाढेल. पण वी ऑल आर व्हेरी थँकफुल त्यांच्या प्रेमासाठी, फॅन पेजेससाठी, त्यांनी स्वतः क्रिएट केलेल्या हॅशटॅगसाठी आणि जे काही आपसूक PR घडतंय इन्स्टावर त्यांच्या थ्रू, त्याच्यासाठी खरंच सगळ्यांनाच पुन्हा एकदा मनापासून थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.